नमस्कार मित्रांनो, मी आलोय आपल्या कृषी महाविद्यालयाच्या नवीन कॅम्पसला भेट द्यायला आणि ही तिची प्रशस्त बिल्डिंग. तर आपल्या या नवीन कॉलेज कॅम्पसमध्ये प्रामुख्याने 3 बिल्डिंगचा समावेश होतो, ज्यात गर्ल्स हॉस्टेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आणि बॉयज हॉस्टेल पूर्ण सेपरेट आहे. तर चला बघूयात नेमके आपले कॉलेज आहे तरी कसं. चला, ही आहे आपली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग. म्हणजे विद्यार्थ्यांना जेवढं शिकवायचं सगळ्या लॅब बीब सगळ्या इथे आणि तुम्ही जिन्यावरून अंदाज लावून घेऊ शकता ही बिल्डिंग किती मोठी असं. यात पहिल्यांदा म्हणजे 2 भाग, एक ह्या बाजूने आणि एक ह्या बाजूने केलेला आहे. चला सगळी बिल्डिंग आधी फिरून बघू. तर हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग मध्ये घुसल्या घुसल्यासारखं वाटतंय. म्हणजे कुठं जाताय ना काही समजत नाही, एवढी मोठी बिल्डिंग आहे. तर हा आहे आपल्या कॉलेजचा सेकंड फ्लोअरच्या वर की आपले जेवढ्या ॲग्रीमध्ये सगळे विषय आहे ना त्या सगळ्यांच्या विशिष्ट सगळ्यांच्या लॅब आहे. तर सगळ्या लॅब बघू आधी. तर तुम्ही माझ्या नाव बघताय ना, ती फक्त एका डिपार्टमेंटची लॅब आहे, ज्यात ते आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना ना प्रॅक्टिकल म्हणजे शिकवण्यासाठी वेगळी जागा आहे आणि परफॉर्मिंगसाठी वेगळी जागा आहे. ही पूर्ण ना शिकवण्यासाठी आणि त्या बाजूचं परफॉर्मिंगसाठी. आता कसं शिफ्टिंगचं काम चालू असल्यामुळे कोणत्याच डिपार्टमेंटला सामान नाही, पण आता कसा विषय आपण एक ओव्हरव्ह्यू देऊ राहिलो का की आपल्या बिल्डिंगच्या म्हणजे लॅब कशा आहे. तर ही एक लॅब आहे आणि दुसऱ्या लॅब पण हिला अनुसरूनच बनवलेले आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आपल्या कॉलेजच्या क्लासरूम. चला, ही आहे आपल्या कॉलेजची क्लासरूम. आणि तुम्ही माझ्या क्लासरूम तर छोटी. क्लासरूम का छोटी? कारण आपल्या कॉलेजला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त दिलं जातं, त्याच्यामुळे आपल्या कॉलेजच्या लॅब मोठ्या आहेत. तर फायनली सगळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग फिरून झालं आम्ही. कॉलेजच्या टेरेस वालवून इथली खासियत म्हणजे कॉलेजच्या मागच खिटून एक डोंगर आहे मला मोठा, आणि पुढे तुम्ही पाहू शकता पेट्रोल आणि दिंडोरीचं फेमस डॅम वाघाड कॉलेजच्या एकदम समोर आहे. आणि असा काही नजारा आपल्या कॉलेजवरून दिसतो, हाय का नाही क्वालिटी. आपली कॉलेजची बिल्डिंग एवढी मोठी ना, फार फिरू आम्हाला चेक करायला लागली. पण आता फायनली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग झाली, तर जरा आता हॉस्टेल पाहू. तर चला पाहू आपल्या कॉलेजचं बॉईज हॉस्टेल. तर हे आहे आपल्या कॉलेजचं बॉईज हॉस्टेल आणि या जवळजवळ 3 फ्लोअरचं बनलेलं आहे आणि या जवळजवळ 40 रूम आहे. तर त्यातलीच एक आपली रूम जे 4 बेड, 4 कपाट, 4 खुर्च्या आणि 4 टेबल राहणार आहे. 4 विद्यार्थी राहणार आहे. आणि अजून आपल्या कॉलेजचं काम काय आहे पूर्ण झालं नाही. आता जेव्हा जूनमध्ये शिफ्ट होईल ना तेव्हा आपलं कॉलेजमध्ये एवढं हॉस्टेल पूर्ण होणार आहे. आणि ही काय आपली गॅलरी आपल्या प्रत्येक रूमसाठी वेगळी गॅलरी आणि ही आपली रूम. कसं वाटलं आपलं नवीन ॲग्रिकल्चर कॉलेज कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. ज्यांना पण ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून टाका. धन्यवाद.